खांदा निखळणे म्हणजे काय याच्यावर आपण थोडंसं बोलूया. सो निसर्गाने ना आपल्याला सांधा दिलाय, ज्याला शोल्डर किंवा खांदा म्हणतो. हा एक बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. तो हा सॉकेटमधनं जेव्हा बॉल बाहेर पडतो त्याला आपण खांदा निखळणे बोलतो. पण हे कशामुळे होतं की बऱ्याच वेळा स्पोर्ट्स इंजुरी किंवा एखाद्या विगरस स्पोर्ट्स खेळलाय किंवा एखादी गोष्ट जोरात फेकली आहे किंवा एखाद्या पेशंटला इलेक्ट्रिकचा शॉक बसलाय, तर अशामुळे काय होतं, हा सांधा त्याच्या सॉकेटमधनं बाहेर येतो आणि यालाच आपण खांदा निखळणे म्हणतो. बरं, एखाद्या वेळेस खांदा निखळल्यामुळे आपण त्याला परत बसवतो, पण बऱ्याच वेळा लोकांमध्ये हा रिकरंट होतो, म्हणजे परत परत व्हायला सुरुवात होते. याचं रिझन असं असतं की निसर्गाने आपल्याला सांधानं कोणात बसवण्यासाठी काही गोष्टी आजूबाजूला दिल्या. त्याला लिगामेंट्स म्हणतात किंवा त्याला लेब्रम असं म्हणतात. जेव्हा पहिल्यांदा सांधा निखळतो, मे बी ऍक्सिडेंटमुळे होऊ शकतो किंवा खेळण्यामध्ये होऊ शकतो किंवा एखाद्या गोष्टीमध्ये, ज्याला कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स असं म्हणतो, या गोष्टीमध्ये तो होऊ शकतो. अशा वेळी निसर्गाने दिलेल्या कुर्चेला किंवा निसर्गाने दिलेल्या लेब्रमला इंजुरी होते. त्याच्यामुळे खांदा वारंवार निखळू लागतो आणि हेच जर सारखं होत राहिलं तर हळूहळू खांदा अनस्टेबल होतो किंवा अस्थिर होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, सांध्याची कुर्चेची झीज निर्माण व्हायला सुरुवात होते आणि ही झीज एका प्रमाणाबाहेर झाली तर त्याला आपण काय म्हणतो, आर्थरायटिस म्हणतो. थोडक्यात सांधा निखळणं जर वेळेवर ट्रीट नाही केलं तर हा सांधा आर्थरायटिसमध्ये जाण्याची भीती जास्त असते, ज्याच्यामुळे पेशंटला आयुष्यभर दुखणं किंवा इव्हन रोजचे कामं करताना, हात वापरताना दुखणं येऊ शकतं आणि त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ, ज्याला आपण जीवनमान म्हणतो किंवा जे काम करण्याची एक कपॅसिटी म्हणतो, ती कमी होऊ शकते. आणि म्हणूनच निखळलेला सांधा वेळेत जागेवर बसवणं आणि ते व्हायचं कारण वेळच्या वेळी ट्रीट करणं हे फार महत्त्वाचं असतं.